नमस्कार. आज आपण आलेलो आहोत सेल्फ लव्हच्या चौथ्या दिवसात. 3 दिवसाच्या सेल्फ लव्हच्या प्रॅक्टिस हे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर आज आहे आपला चौथा दिवस. पहिल्या दिवशी फिजिकल हेल्थचा टास्क होता, दुसऱ्या दिवशी मेंटल हेल्थचा टास्क होता आणि तिसऱ्या दिवशी सेल्फ टॉकचा टास्क होता, की आपण स्वतःसोबत कसं बोलू शकतो. आज जे टास्क देणार आहेत ते आजचे टास्क तर अजून खूपच अमेझिंग आहेत. आजच्या टास्कचे रिझल्ट हे खूप तुम्हाला फास्ट मिळणार आहेत. लगेच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, त्याची 100% गॅरंटी. सेल्फ लव्ह हे जगातील सगळ्यात बेस्ट आहे. आपण समोरच्यावर तर प्रेम करतोच, पण जर आपण तेच प्रेम स्वतःवर जर केलं ना, तर हे जग आपल्याला खूप सुंदर वाटायला लागतं. आपल्याला असं वाटायला लागतं की आपण खूप जास्त अबंडन्सने भरलेले आहोत. तर आजचा चौथ्या दिवसाचा टास्क असा आहे की स्वतःची तारीफ करणं, स्वतःची प्रशंसा करणं. स्वतःची प्रशंसा करणं म्हणजे नेमकं काय करणं? तर तुमच्याकडे एखादी डायरी वगैरे असेल तर ती घ्या आणि एक पेन घ्या. पेन हा लाल रंगाचा घ्यायचा आहे आणि तुम्ही आठवायचं आहे की सगळ्यात पहिले आपली कोणत्या बाबतीत तारीफ झाली, कोणत्या बाबतीत आपली प्रशंसा केली गेली. तुम्हाला तो दिवस आठवायचा आहे की त्या दिवशी तुम्ही एखादं काम खूप चांगल्या प्रकारे केलं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला खूप जास्त प्रशंसा मिळाली. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा जिथे कुठे तुम्ही काम करत असाल तिथल्यांनी तुमचं कौतुक केलं. पण तेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःचं कौतुक वाटलं नाही असा क्षण आठवायचा. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असू द्या किंवा मोठ्यातली मोठी. काहीही असू शकतं. ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस तुम्हाला 21 दिवसापर्यंत करायची आहे. मी परत एकदा सांगते की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ही तुम्हाला 21 दिवसापर्यंत करायची आहे. आपली ही सेल्फ लव्हची सिरीज ही फक्त 7 दिवसाची आहे, पण ही प्रॅक्टिस तुम्हाला 21 दिवस करायची. तर तुम्हाला आता लिहायचं कसं? जसं की तुम्ही शाळेत असताना, कॉलेजला असताना, 10वीला 12वीला तुम्हाला खूप चांगले पर्सेंटेज मिळाले आणि त्यामुळे तुमचं सगळ्यांनी कौतुक केलं. मी हे फक्त एक एक्झाम्पल सांगते. तुमच्या लाईफमध्ये काहीही असू शकतं. तर या पद्धतीने तुम्हाला ग्रॅटिट्यूड करायचं आहे की थँक यू, थँक यू, थँक यू युनिव्हर्स. मला 12वीला 80% मिळाले. तेव्हा माझं सर्वांनी खूप कौतुक केलं, खूप प्रशंसा केली. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. त्यावेळेची त्या सर्वांची मी कृतज्ञ आहे. ही लाईन लिहिल्यानंतर तुम्हाला 5 वेळा ते रिपीट करायचं आहे. म्हणजे 5 वेळा बोलायचं आहे ते बघून आणि डोळे बंद करून 2 मिनिटं त्यावेळेचा तो प्रसंग आठवायचा आहे. तो तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि स्वतःला बोलायचं आहे, आय एम द बेस्ट. येस, आय एम द बेस्ट. येस, आय एम अमेझिंग. हा झाला तुमचा दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट असा आहे, त्याच डायरीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमच्यामध्ये असणारी एक बेस्ट क्वालिटी जी तुम्हाला स्वतःला आवडते आणि दुसऱ्यांना देखील आवडते. जसं की तुम्ही कुकिंग छान करत असाल किंवा तुम्ही पेंटिंग करत असाल, स्केच करत असाल, नाहीतर मग तुम्हाला डान्स छान येत असेल. अशा प्रकारची तुमच्या आतमधली क्वालिटी तुम्हाला त्या डायरीत लिहायची आहे. थँक यू युनिव्हर्स की मी कुकिंग खूप छान करते. त्यासाठी मी खूप आनंदी आहे आणि कृतज्ञ आहे. या पद्धतीने तुम्हाला तुमची क्वालिटी लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्यातली एक क्वालिटी निवडायची आहे. जसं की मी खूप चिडचिड करतो किंवा करते, मी खूप राग करते. हे लिहून झाल्यानंतर हे सेंटेन्स तुम्हाला पॉझिटिव्ह मोडमध्ये तुम्हाला रिप्लेस करायचं आहे की मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी प्रेमस्वरूप आत्मा आहे. या पद्धतीने तुम्हाला तुमच्यातल्या कमीला पॉझिटिव्ह मोडमध्ये रिप्लेस करायचं आहे. हा होता आजचा टास्क. हा टास्क तुम्हाला 21 दिवसापर्यंत कंटिन्यू करायचा आहे.